निधी कुठे गेला? आराई ग्रामपंचायतीवर गंभीर प्रश्नचिन्ह. नमस्कार, तुम्ही पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट, सत्याच्या सोबत सत्याच्या शोधात. आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक असे धक्कादायक वास्तव जिथे शासनाच्या योजना कागदावरच दिसतात, पण जमिनीवर नागरिकांचे हाल सुरूच आहेत. आराई ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार, दलित वस्तीत नागरी सुविधांचा पूर्ण बोजावारा. आजची बातमी सटाणा तालुक्यातील आराई गावातून, जिथे स्थानिक स्वराज्य संस्थांनी विकासाचा मार्ग दाखवायला हवा, तिथेच आज ग्रामपंचायतीचा भोंगळ आणि मनमानी कारभार उघड झाला आहे. आराई गावातील दलित वस्तीतील परिस्थिती पाहिली तर अंगावर काटा येतो. येथील सार्वजनिक शौचालयांची अवस्था इतकी भीषण आहे की अनेक ठिकाणी दरवाजेच नाहीत. अस्वच्छतेमुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. स्वच्छ भारत सारख्या मोठ्या अभियानाचा येथे अक्षरशः फज्जा उडालेला दिसतोय. इतकंच नाही तर वस्तीतील रस्ते, पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन आणि पथदिवे या मूलभूत सुविधांचा पूर्ण अभाव आहे. नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांच्या मते अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजासाठी येणारा निधी नेमका कुठे खर्च होतोय हा मोठा प्रश्न आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या बौद्ध समाजाच्या सदस्याने वारंवार या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत. लोकशाहीत निवडून आलेल्या प्रतिनिधीलाच दुय्यम वागणूक दिली जात असेल तर सामान्य नागरिकांची अवस्था काय असेल? शासनाकडून मिळणारा विशेष निधी विकासासाठी की फक्त कागदोपत्री कामांसाठी? आराई गावातील ही परिस्थिती प्रशासनासाठी एक मोठा प्रश्नचिन्ह ठरत आहे. आता पाहायचं हेच आहे की प्रशासन या गंभीर प्रकाराची दखल घेणार का, की ग्रामस्थांना अजूनही अशाच समस्यांना सामोरं जावं लागणार? कॅमेरामॅनसह प्रतिनिधी प्राध्यापक अमोल बच्छाव, 24x7 न्यूज रिपोर्ट, सटाणा. 24x7 न्यूज रिपोर्ट, जिथे प्रश्न विचारले जातात आणि सत्य समोर आणलं जातं.